गुड मॉर्निंग गाईज. आज अगदी सिंपल भाजी आणली आहे करायला. दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे. त्यासाठी साहित्य अगदी सोपं आहे. आपली मोहरी, हिंग आणि जिरं फोडणीसाठी. नंतर ठेचलेलं आपलं आलं, जिंजर. नंतर फाईनली स्लायसेस केलेलं दुधी आणि अनियन आणि चॉप केलेला मीडियम साईज चॉप केलेले 2 टोमॅटोज. जे फाईनली चॉप नाही आहे, बिग पीसेस आहेत. आणि पावडर्समध्ये, स्पायसेसमध्ये हळद, तिखट, धणे जिरे पावडर आणि थोडा सब्जी मसाला असा हा घेतलेला आहे. आता आपण ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे. ऑइल गरम केलं की आपण फोडणी टाकायची आहे. ऑइल गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी घालायची, हिंग आणि फोडणी. आणि लगेच आपलं जिंजर ठेचलेलं होतं ते घालायचं. नंतर कांदा म्हणजे अनियन कापलेला होता तो घालायचा आहे. तो चांगला गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन असं पिंकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. आपलं आता अनियन गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता आपलं अनियन थोडासा पिंकिश असं गोल्डन झालेलं आहे. या स्टेजला तुम्ही आपल्या स्लायसेस केलेल्या, थोड्या फाईनली स्लायसेस केलेल्या दुधी भोपळ्याच्या स्लायसेस करायच्या. आणि याच वेळेला हे टोमॅटोही सोडायचं आहे. क्विक रेसिपी आहे. आणि याच वेळेला मसाले पण घालायचे आहेत. आणि आता मिक्स करूया. आधी थोडं चवीप्रमाणे सॉल्ट घालायचं आहे. तुमच्या माहितीप्रमाणे मी सॉल्टमध्ये नेहमी लवंग ठेवते. लवंग ठेवल्याने काय होतं, सॉल्ट असं खडे होत नाही त्याचे. ह्युमिडिटीमुळे कधी कधी सॉल्ट असं गोळे गोळे होतात. ते होऊ नये म्हणून लवंग घालायचं, त्यामुळे होत नाही. आणि लवंग तुम्ही डाळींमध्ये, लेंटिल्समध्ये, राईसमध्ये सुद्धा ठेवू शकतात, जेणेकरून कीड लागत नाही धान्यांना. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकतात, आंबटपणा येण्यासाठी. आणि तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. पण माझा सब्जी मसाला घातल्यामुळे, सब्जी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते. कोणत्याही ब्रँडचा सब्जी मसाला तुम्ही आणू शकता. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल, MDH, एव्हरेस्ट, ज्या ब्रँडचा असेल तो सब्जी मसाला घालू शकतात. नसेल सब्जी मसाला तर गरम मसाला सुद्धा घातलेला चालतो. अगदी असं नाही आहे की सब्जी मसालाच घालायला हवा आहे, गरम मसाला घातला तरी चालेल. सो आता हे झाकण ठेवून स्टीम करायला ठेवायचं, थोडं वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस हा थोडा लोवर करूया आणि त्याला चांगलं शिजवायला ठेवूया. आता कारण टोमॅटोचं पाणी सुटेल, त्याला सॉल्ट असल्यामुळे त्याला टोमॅटो आणि सॉल्टमुळे पाणी सुटेल. त्या ज्यूसमध्ये तो दुधी शिजेल आणि त्यामध्ये ते मसाले आहे ऑलरेडी तिथे, त्यामुळे मसाले त्यामध्ये जिरून शिरून आणि छान अशी टेस्ट त्याला येणार. म्हणून ते सगळं एकत्र टाकायचं असतं, जेणेकरून ती एकतर लवकर होते भाजी आणि दुसरी गोष्ट त्या ज्यूसमध्ये आणि स्पायसेसमध्ये शिजल्यामुळे त्याची टेस्ट चांगली होते. तर आपण आता थोड्या वेळाने परत चेक करूया. आता आपण चेक करायचं आहे. हे बघा, त्याला पाणी सुटलंय आता. हे बघा, त्याला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे टोमॅटोमुळे. आणि या ज्यूसमध्ये ते छान शिजणार आहे. लोवर असल्यामुळे, लोवर गॅस असल्यामुळे चांगली कुकिंग होते आणि लोवर टेस्टी पण फूड होतं. पण तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मीडियमवर कुक करू शकतात. असं काही फायनल रूल नाही आहे की तुम्ही लोवरच कुकिंग करायला हवी, पण लोवर केलं तर टेस्टी होतं हे नक्की. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही लोवर करा, लो आणि मीडियममध्ये.
आता आपण चेक करायचं आहे. मी मधून मधून ऑलरेडी चेक केलं होतं, तुम्हाला दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये, आणलं नव्हतं, पण मधून मधून मी मिक्स करत होती. आता परत मिक्स करूया. पाणी सुटलेलं आता आटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे कमी व्हायला सुरुवात झाली आहे. जसं पाणी कमी होतं आणि तेल सुटायला सुरुवात होते तशी ती भाजी रेडी होत चालली आहे. बऱ्याच लोकांना दुधी म्हणजे काय माहिती नसतो. मी तुम्हाला दाखवते दुधी काय असतो. US मध्ये कोणी बघत असेल आणि त्यांना माहिती नसेल, इंडियन नसतील तर त्यांना माहिती नसेल, तर दुधी म्हणजे बॉटल गॉर्ड. हा बॉटल गॉर्डची ही भाजी आहे. सो बॉटल गॉर्ड चॉप करून त्याची भाजी केली होती. त्याला इंग्लिशमध्ये बॉटल गॉर्ड म्हणतात. आणि ती हार्टसाठी खूप चांगली असते. इट्स गुड फॉर हार्ट. सो वन्स अ वीक तुम्ही खाल्लीच पाहिजे. नाही झालं तरी ट्वाईस, म्हणजे एकदा तरी 2 वीकमध्ये तरी खाल्लीच पाहिजे. कारण ती चांगली असते हार्टसाठी. आणि जास्त तेल किंवा डीप फ्राय वगैरेच्या रेसिपी करण्यापेक्षा ही अशी सिंपल रेसिपी करायची, तरच त्याचा उपयोग होतो. तुम्ही जर ती कोफ्ता करी केली आणि तळून केली तर त्याचा हार्टसाठी उपयोग होत नाही, उलट उलटा उपयोग होतो त्याचा हार्टसाठी. त्याच्यामुळे कोफ्ता करी न करता साधी सिंपल भाजी करायची भोपळ्याची, जर तुम्हाला हार्टसाठी खायची असेल तर. दुसरं म्हणजे शेंगदाण्याचं किंवा बदामाचं पावडर अशी त्याच्यात नंतर घालायची. जेव्हा तुमचं पाणी आटून झालं, ड्राय झाली भाजी, तेल सुटायला लागलं की आपण हे मिक्स करायचं आहे आणि एक वाफ आणून परत बंद करायचं आहे. ओके, आता आपण बघूया. हे बघा, आता याचं पाणी ड्राय झालेलं आहे आणि शिजलेली सुद्धा आहे. हे बघा, आता या स्टेजला मी त्यामध्ये पीनट पावडर सोडणार आहे आणि ती थोडी त्याच्याबरोबर फ्राय करायची. सो ही जवळजवळ 1 टेबलस्पून आणि ही 1, असे 2 टेबलस्पून. माझ्याकडे आल्मंडची पावडर होती तर मी आल्मंडची पावडर घालते. तुम्ही पीनट पावडर सुद्धा घालू शकता. पीनट पावडरची टेस्ट चांगली लागते. पण मुलांच्या पोटामध्ये आल्मंड जात नसतील तर या पद्धतीने त्यांच्या पोटात आल्मंड जावे म्हणून मी आल्मंडची पावडर भाजीमध्ये वापरते, जेणेकरून ती त्यांना कळतच नाही की आल्मंड त्यांच्या पोटात जात आहे. ही थोडी आता अशी फ्राय करायची थोड्या वेळाचे भाजीबरोबर आणि मग सिलेंट्रो घालून, कोथिंबीर घालून सर्व करायची. मी आता लोवर ठेवते आणि थोडं गॅस झाकण लावते आणि मग सर्विंगच्या वेळेला सिलेंट्रो ॲड करते. सो मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली होती की तुम्ही स्टेम्स असतात सिलेंट्रोच्या, त्या तुम्ही भाजी शिजतानाच घालायच्या आणि सर्विंगच्या वेळेला थोडी डेकोरेशनसाठी घालायची. पण कुकिंग करताना जर तुम्ही सिलेंट्रो घातली तर अरोमा चांगला येतो, प्लस टेस्ट चांगली लागते आणि हेल्दी असतात ते आणि काड्या शिजून जातात भाजीमध्ये. त्यामुळे ही टीप खूप महत्त्वाची आहे. थोड्या कोथिंबीरीच्या काड्या आणि कोथिंबीर थोडी आधी घालायची आणि नंतर मग वरतून सर्विंगच्या वेळेला घालायची. हे बघा, आता ही झालेली आहे. गॅस ऑफ केला आहे आणि पाणी जिरलेलं आहे, तेल सुटलेलं आहे आणि आता आपण सर्विंग बाउलमध्येही काढूया. हे बघा, आपली आता ही भाजी रेडी आहे. दुधी विथ पीनट पावडर किंवा दुधी विथ आल्मंड पावडर. झटपट भाजी होती. तुम्हाला डब्यासाठी करायची असेल तरी झटपट आहे, कारण एकत्र शिजवल्यामुळे तुम्हाला झटपट करता येते. गॅस लोवरच ठेवायला हवा असं नाही आहे. तुम्ही जर लंच बॉक्ससाठी करत असाल तर ही भाजी लवकर होते आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. गीता US रसोईला. थँक्यू सो मच फ्रेंड्स. बाय बाय. हॅव अ नाईस डे. सी यू लेटर.